हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज आपण आलो आपल्या शेतामध्ये मुख्य ते पिकं आहे म्हणजे कापूस आणि तूर. आणि नेमकं जे आहे ते काल आपल्या शेतामध्ये तुरींवरती आपल्या डुकरांकडून हल्ला झाला, म्हणजे तुरीची नुकसान करण्यात आली. पूर्णपणे नुकसान नाही केली आहे, मी तुम्हाला माझं शेत दाखवतो. तर कुठं कुठं थोडीफार जे आहे ते तुरीवर हमला झाला आणि तुरी पाडपूड केल्या, मोडमाड केलेल्या आहे. तर त्याच्यासाठी आज आपण इलाज म्हणून एक जुगाड लावला, ते म्हणजे डुकराचं औषध लावणारे राहते आमच्याकडे. तर आज आपण डुकराचं औषध लावणाऱ्यांना आपल्या शेतामध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण डुकरांचं औषध लावून घेत आहोत. जेणेकरून काय होईल की याच्यासमोर जे आहे ते डुकरं आपल्या तुरीवरती हमला करणार नाही आणि आपल्या तुरी बचावतील आणि आपल्याला तेवढंच उत्पन्न वाढीव होईल. तर याच्यासाठी आपण त्या एका म्हणजे ओळखीच्या व्यक्तीला बोलवलेलं आहे औषध लावासाठी. तर चला मी दाखवतो तुम्हाला की ते काय प्रोसेसिंग असते त्यांचं औषध लावण्याचं डुकराला आणि काय असते ते. तर व्हिडिओमध्ये जुळून राहा. चला दाखवतो मी तुम्हाला की ते काय करतील, कशी करते ते. तर हे आमचे अनिल भाऊ आहेत आणि आम्ही यांना बोलवलेलं आहे की डुकराचं औषध लावासाठी, आणि यांची ते प्रोसेसिंग चालू झालेली आहे की काय लावायचं आहे, कसं लावायचं आहे ते. तर चला मी दाखवतो. भाऊ आत्ता त्यांच्या प्रोसेसिंगमध्ये, भाऊनी औषध लावणं चालू केलं, त्याच्यानंतर मी तुम्हाला कंटिन्युअसली व्हिडिओ समोर दाखवतो. मित्रांनो, त्यांची प्रोसेसिंग कंप्लीट झालेली आहे औषध बनवण्याची, आणि ते आता चालू केलं आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये आपल्या तुरींच्या झाडांना औषध लावणं. तर चला बघूया त्यांची प्रोसेस कशी आहे, काय, आणि ते कसं काय त्यांचं जे औषध आहे ते झाडांवरती अप्लाय करत आहे. तर व्हिडिओमध्ये माझ्यासोबत जुळून राहा, मी तुम्हाला दाखवतो त्यांची काय प्रोसेसिंग आहे आणि ते कशा प्रकारे झाडावरती औषध लावत आहे, जेणेकरून आपल्या झाडांचा बचाव झाला पाहिजे. आणि याच्यानंतर जे आहे ते आपल्या जे तुरीचे झाडं आहे शेतातले, त्याच्यावरती डुकरांचा हमला नाही झाला पाहिजे. तर चला मी त्यांची प्रोसेसिंग दाखवतो आहे. तर ते भाऊ चालले समोर आपले, त्यांचं काम चालू आहे. फटाफट ते लावणं चालू आहे. ते प्रत्येक झाडाला एक दोरीसारखं आहे काहीतरी, ते चेंदोड्या त्यांनी एक हे कपडा घेतला आणि त्याच्या चेंदोड्या बनवून त्याला औषध अप्लाय केलं होतं. आणि ते जे आहे ते प्रत्येक झाडाला एक एक दोरी बांधून ठेवतं हे अशा प्रकारे, जेणेकरून काय होईल की प्रत्येक झाडाचा बचाव होईल आणि डुकरं जे आहे ते झाडावरती जाऊन पडणार नाही किंवा त्याचा नासोडा करणार नाही. याच्याने काय होईल की आपल्या पिकाचं जे आहे ते संरक्षण होईल आणि आपलं पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे त्या पिकाचं आपण उत्पन्न घेऊ शकू. सो अशा प्रकारे प्रोसेसिंग चालू आहे. अशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये डुकरांचं औषध लावून घेत आहोत. आणि हा जो व्हिडिओ आहे तो थोडा लॉंग झालेला आहे आपल्याकडून. तर हा जो व्हिडिओ आहे तो 2 ते 3 पार्टमध्ये मी बनवेल आणि यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला शेअर करेल. तर अशाच प्रकारे माझ्यासोबत जुळून राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.